आज छत्रपती शाहू महाराजांच्या आणि राव बहादूर सी.के. बोले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज रत्नागिरीमध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो की आपण आम्हाला वेळ दिलात. आत्ताच भाटकर साहेबांनी ज्या विषयाशी आपल्याला चर्चा केली की सध्या या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन मोठ्या गोष्टी सुरू आहेत. एक पहिला टप्पा जनगणनेचा 15 मेपर्यंत, तो 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये हाऊस लिस्टिंगचा पहिला टप्पा जो आहे जनगणनेचा तो पार पडलेला आहे आणि मुख्य जनगणना जी आहे ती 2027 फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर मागच्या 4 महिन्यापासून किंवा त्याच्याही थोडंसं आपण बारकाईने पाहिलं तर मागच्या 3 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये SIRची प्रक्रिया सुरू आहे आणि आता जो राज्य शासनाने जो कार्यक्रम घोषित केलेला आहे तो जवळपास अजूनही पुढचे 4 महिने तो चालणार आहे. ऑक्टोबर एंडपर्यंत त्या SIRची प्रक्रिया चालणार आहे. याशिवाय या देशामध्ये अनेक अशा ज्या बाबी आहेत ज्या आपल्याशी जुडलेल्या आहेत, या जनगणनेशी जुडलेल्या आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे डिलिमिटेशन जे आहे, संसदीय क्षेत्रांची जी पुनर्रचना करण्याचं जे बिल मागच्या काही वर्षापासून सत्तारूढ पक्षाकडून मांडलं गेलं होतं किंवा मागच्या सत्रामध्ये ते मांडलं गेलं होतं, मंजूर झालं नाही, परंतु ते सुद्धा आता नव्याने मांडण्याची प्रक्रिया केली जाईल आणि त्या डिलिमिटेशन ऑफ पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी जे आहे, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा सुद्धा संबंध जनगणनेशी, जाती जनगणनेशी आणि पर्यायाने या देशातल्या लोकशाहीच्या संचलनाशी संबंधित असणारे ह्या 3-4 बाबी आहेत ज्याच्यावर खरं तर जास्त विस्ताराने आपल्या लोकांना माहिती व्हायला हवी. आणि काल परवा सुप्रीम कोर्टाने आणखीन एक महत्त्वाचा निकाल दिला जो या आपल्या विषयाशी जुडलेला आहे. तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने काल एक महत्त्वाच्या बाबीच्या बाबतीत भूमिका घेतली की पासपोर्ट हा काही नागरिकत्वाचा प्रमाण नाही. या अनेक बाबी ज्या आहेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ह्या एक दुसऱ्याशी कशा संबंधित आहे. 2027मध्ये फेब्रुवारी 2027मध्ये जी जनगणना होणार आहे, केंद्र सरकारकडून अशी घोषणा केली गेली होती की ही जाती जनगणना असणार आहे. 30 एप्रिल 2025ला केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली होती की येणारी जनगणना ही जाती जनगणना असेल. आणि या देशामध्ये गेली अनेक वर्ष झालं सामाजिक संघटनांकडून जाती जनगणनेची मागणी केली जात होती, त्यासाठी आंदोलनं केली जात होती आणि त्या आंदोलनाचाच दबाव म्हणून जाती जनगणना केली जात आहे अशा प्रकारचं भूमिका केंद्र सरकारकडून घेण्यात आली. आणि या देशातल्या OBC किंवा तमाम जातींना असं वाटलं की आता तरी कमीत कमी सरकार जे आहे ही वस्तुनिष्ठ जाती जनगणना करेल आणि या जाती जनगणनेच्या माध्यमातून एक वास्तव समोर येईल. परंतु पुन्हा या जाती जनगणनेच्या सोबत धोकेबाजी करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल जे हाऊस लिस्टिंगचे झालं त्या हाऊस लिस्टिंगमध्ये जे क्वेश्चनायर दिलं गेलं होतं, जी प्रश्नावली दिली गेली होती, ज्यांच्या घरी जाऊन ती जनगणनाचा पहिला टप्पा पूर्ण केला गेला, त्या हाऊस लिस्टिंगच्या प्रश्नांमध्ये कुठेही जाती जनगणनेचा संदर्भ जोडला गेलेला नव्हता. कुटुंब प्रमुखाला फक्त एवढाच प्रश्न विचारला जात होता की तुम्ही अनुसूचित जातीचे आहात की जनजातीचे आहात, OBC, भटकेमुक्त, बलुतेदार आहेत, या राज्यामध्ये SBCचं स्वतंत्र रिझर्वेशन आहे, विमुक्त जातींचं स्वतंत्र रिझर्वेशन आहे, असा कुठलाही कॉलम या जाती समूहांची माहिती गोळा करण्यासाठीचा त्यामध्ये नव्हता. आणि SC ST सोडून इतर सर्वांना, म्हणजे या देशातल्या ज्या OBCच्या जाती आहेत, बलुत्यांच्या जाती, त्या सर्वच समूहांना अदरमध्ये टाकण्याचं काम, अन्यमध्ये टाकण्याचं काम या हाऊस लिस्टिंगच्या प्रश्नावलीमधून करण्यात आलं. खरं तर
मुख्य जनगणनेचं बहुतांशी काम या घर जनगणनेमध्ये हाऊस लिस्टिंगमध्येच होतं. त्यामुळं उद्याच्या जनगणनेमध्ये काय होईल याची चाचणी किंवा याचा वास्तविक अंदाज आपल्याला हाऊस लिस्टिंगच्याच प्रक्रियेमध्ये येतो. त्यामुळे हा एक मोठा धोका ओबीसीच्या लोकांबरोबर, भटके विमुक्तांबरोबर, बलुत्यांच्या बरोबर आणि खुद्द अनुसूचित जाती जनजातींच्या सोबत सुद्धा झालेला आहे. कारण अनुसूचित जाती जनजातींची सुद्धा जातीन्याय मानगणी गोळा केली जात नाही, त्यांची सुद्धा SC ST या केवळ समूहाची माहिती गोळा होत आहे. मग जात जनगणनेचा हा प्रश्न आपल्याला का सारखा समजून घ्यावा लागतो, का त्या गोष्टीची आम्हाला मागणी करावी लागते? कारण या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतरनं जवळपास 8 दशकं होऊन गेली संविधान लागू झाल्यानंतरनं, पण या 8 दशकांनंतरनं सुद्धा राज्य सरकारांकडं किंवा केंद्र सरकारांकडं ते ज्या लोकांच्या जनकल्याणाच्या योजना बनवत आहेत त्या वंचित समूहांची वस्तुनिष्ठ आकडेवारी, त्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास किती झालेला आहे याचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही. आणि डेटा उपलब्ध नसल्यामुळं काय होतं आहे तर महाराष्ट्राचाच आपण जर संदर्भ पाहिला तर पंचायत राजच्या निवडणुकांचा मामला सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही पेंडिंग आहे. डिसेंबर 2019च्या आसपास आपल्याला आठवत असेल युती शासनाचं, म्हणजे त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि 430 कोटी रुपयाचं बजेट राज्य शासनाने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी मंजूर केलं होतं. अजितदादा त्यावेळेस अर्थमंत्री होते आणि 430 कोटी रुपयाचं बजेट जे आहे हे इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी जो सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने मागितलेला होता त्यासाठी मंजूर करण्यात आलं होतं. आज सत्तेमध्ये जे लोक त्यावेळेस विरोधामध्ये होते ते आणि सत्ता बनवणारे सर्व एकत्र आहे. त्या गोष्टीला 7 वर्ष होऊन गेली, पण आजही राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा गोळा केलेला. त्यामुळे पंचायत राजच्या निवडणुका आजही ज्या आहेत काही जिल्ह्यांमधल्या झालेल्या नाही आहेत. याचा परिणाम हा होतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 85,000 ओबीसींच्या किंवा बलुत्यांच्या, भटक्यांच्या ज्या राखीव जागा ज्या या पंचायत राजमधून निवडल्या जातात, हा काही छोटा आकडा नाही आहे. पंचायत राजमधल्या राखीव जागांचा प्रश्न ग्रामपंचायत आहे, पंचायत समित्या आहेत, नगरपालिका आहेत, मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत. यामध्ये जे पंचायत राजमध्ये जे ओबीसींना, या देशातल्या भटक्यांना, बलुत्यांना जे आरक्षण मिळतं ती संख्या राज्यभरातली जवळपास 85,000पेक्षा जास्त आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या या समूहातले लोक जिथं निवडून जातात, ज्यांचं प्रतिनिधित्व असतं, त्या प्रतिनिधित्वापासून या समूहांना षड्यंत्रपूर्वक योजना करून नाकारलं गेलेलं आहे. त्यांचं प्रतिनिधित्व नाकारून केलं जात आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमलेले असतील, प्रशासकांच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू आहे. काही ठिकाणी पंचायत समित्यांमध्ये प्रशासक आहेत, जिल्हा परिषदांमध्ये आता काही निवडणुकांच्या पूर्वी प्रशासकांच्या माध्यमातून काम चालू होतं. हा लोकांचा जो अधिकार आहे, लोकांना आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जो सरकार चालवण्याचा किंवा सत्तेमध्ये सहभागी होण्याचा जो अधिकार आहे तो नाकारला जातो. आणि कारण काय, फक्त राज्य सरकार आकडेवारी गोळा करत नाही. बिहारसारखं जे राज्य जे महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, त्या राज्य सरकाराने 500 कोटी खर्च करून कास्ट सर्वे केला आणि आपल्या विधानसभेमध्ये आलेल्या उपलब्ध संख्येच्या आधारावरती 65% रिझर्वेशन SC STचं, ओबीसीचं त्यांनी त्या वाढलेल्या संख्येच्या प्रमाणामध्ये मंजूर केलं. विधानसभेमध्ये त्याचा ठरावही घेतला. एक बिहारसारखं एक राज्य जे आहे ते जर इतका क्रांतिकारी निर्णय घेते, 500 कोटी रुपयाचं बजेट खर्च करत आहे, महाराष्ट्र शासन जे सांगतं की आम्ही जगातल्या फार प्रगतशील अशा लोकांपैकी एक आहोत, आमचं राज्य खूप मोठा GDP असणार आहे, पैसाही आमच्याकडे आहे, पैशाची समस्या नाही आहे, पण असं असताना ते का केलं जात नाही? पुन्हा म्हणलं गेलं की आता जनगणना होणारच आहे तर त्या जनगणनेमध्ये आम्ही आकडेवारी गोळा करू. नाही, जनगणनेमधून सुद्धा ह्या प्रकारची कुठली वस्तुनिष्ठ आकडेवारी गोळा केली जात नाही आहे. आणि जर ही आकडेवारी जर नाही आली तर ही या देशातल्या ओबीसींकडे, भटक्यामुक्तांकडे, बलुत्यांकडे शेवटची संधी आहे. यावेळी जर त्यांच्यासोबत जर धोकेबाजी झाली तर कदाचित इथून पुढे आता ज्या प्रकारे सरकारने घोषणा केलेल्या आहेत ही शेवटची सेन्सस असण्याची शक्यता आहे. 2027 मध्ये होणारी जनगणना ही कदाचित शेवटची होणारी जनगणना असेल.
कारण इथून पुढे जनगणनेची गरज पडणार नाही अशा प्रकारची सरकारची नीती बनवली जात आहे। आणि त्यासाठी सरकार काय सांगत आहे, काय तर्क दिला जात आहे, तर आम्ही आता जन्म आणि मृत्यूच्या जे दाखले आहेत किंवा जन्म आणि मृत्यूच्या ज्या नोंदी आहेत या 100% डिजिटलाइज करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि मग आता जन्माची आणि मृत्यूची नोंद जर डिजिटलाइज जर झाली तर मागचा डेटा आणि नव्याने कोणी जन्माला आलेला आहे त्याचं ॲडिशन केलं जाईल आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची नावं कमी केली जातील, त्यामुळे आता जनगणनेची गरज उरणार नाही अशा प्रकारचा एक तर्क केंद्र सरकारकडून दिला जात आहे। तर तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होतो तर चुकीचं काय? राज्य शासन SIR बनवत आहे, केंद्र सरकार SIR बनवत आहे आणि त्या SIRच्या याद्यांमध्ये 2002ची यादी, काही ठिकाणी 2003ची यादी आधार घेतलेली आहे आणि 2003मध्ये सुद्धा जे मयत होते त्या मयतांची नावं आजही 2026-27च्या मतदार याद्यांमध्ये आहेत। या याद्या दरवर्षी डिजिटलाइज केल्या जातात। राज्य सरकार त्यासाठी एक स्वतंत्र प्रत्येक तालुक्यामध्ये एक नायब तहसीलदार स्तरावरचा अधिकारी केवळ मतदार याद्यांच्या कामाला लावला जातो। 3-3, 4-4 वेळा त्याचं सत्यापन केलं जातं। असं असताना सुद्धा 2002च्या यादीमध्ये सुद्धा जे मयत होते त्यांची सुद्धा नावं आज 2024च्या 25च्या याद्यांमध्ये आहेत। जे राज्य सरकार किंवा जे केंद्र सरकार किंवा निवडणूक आयोग मागच्या 25 वर्षामध्ये त्यांच्याकडं असलेल्या रेकॉर्डमधल्या मयतांची नावं दूर करू शकलं नाही, ते सरकार असं म्हणतं की आम्ही इथून पुढे आता जनगणनेची गरजसुद्धा भासणार नाही, कारण आम्ही डिजिटलायझेशनच्या दिशेने टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढच्या सेन्सस थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत। मुळे ही खूप मोठी धोकेबाजी येणाऱ्या कालावधीमध्ये या देशातल्या नागरिकांसोबत होणार आहे। याचं सर्वात मोठं कारण मी आपल्याला सांगतो की हे एकमेकाशी कसं जुडलेलं आहे। या देशाच्या संविधानामध्ये एक व्यवस्था आहे, आर्टिकल 82 संविधानाचं जे 82 नंबरचं जे आर्टिकल आहे त्या 82 नंबरच्या आर्टिकलमध्ये एक व्यवस्था आहे की जेव्हा जनगणना होईल त्या जनगणनेनंतरनं वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या जागांची संख्या वाढवण्यात यावी। त्यामुळे या देशात ज्यावेळेस 1951ची जनगणना झाली त्या 51च्या जनगणनेनंतरनं लोकसभेच्या जागा वाढवल्या गेल्या, 494 जागा लोकसभेच्या झाल्या। पुन्हा 61ची जनगणना झाली, 61च्या जनगणनेमध्ये भारताची लोकसंख्या वाढली, त्या वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 494च्या जागा वाढून 522 जागा करण्यात आल्या होत्या। आणि मग 1971ला ज्यावेळेस जनगणना झाली त्यावेळेस या 522च्या जागा वाढून 543 करण्यात आल्या। आज ज्या आमच्याकडे लोकसभेच्या जागा ज्या 543 आहेत ह्या 1971च्या जनगणनेनुसार ठरवल्या गेलेल्या आहेत। 1975-76च्या मध्ये ज्यावेळेस आणीबाणी घोषित केली गेली होती, 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जात होतं। त्याच्यामध्ये खूप साऱ्या घोषणा त्यामध्ये म्हणजे सुधारणा करण्यात आल्या होत्या आणि त्यातली एक सुधारणा संविधान संशोधन करण्यात आलं होतं की मतदारसंघाची जी पुनर्रचना आहे ती संशोधन करून पुढच्या 25 वर्षासाठी फ्रीज करण्यात आली होती। आणि असं सांगण्यात आलं होतं की आता लोकसंख्या वाढीवर आम्ही काम करत आहोत, लोकसंख्या नियंत्रणावरती आमचं काम चालू राहील, फॅमिली प्लॅनिंग करावं लागेल आणि या कारणासाठी 25 वर्ष त्याच्यावरती पाबंदी लावण्यात आली। 2001ला ती मुदत संपत होती, अटल बिहारी देशाचे प्रधानमंत्री होते। 2001च्या जनगणनेनंतरनं जो आकडेवारी येईल त्याच्या आधारावर पुढच्या निवडणुकीची संख्या बदलायला पाहिजे होती। 2004च्या निवडणुकांमध्ये हा सरकारकडे संधी होती की ते लोकसभेच्या जागा वाढू शकत होते, परंतु त्यांनी पुन्हा संशोधन केलं आणि पुढच्या 25 वर्षासाठी म्हणजे 2001मध्ये संशोधन करून आणखीन पुढची 25 वर्ष मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या कार्यक्रमाला रोखून ठेवलं, फ्रीज केलं। परिणाम काय झाला आहे? आज आपण 2026मध्ये आहोत। 71च्या जागेमध्ये आणि आत्ताच्या जागेमध्ये अंतर आहे की त्यावेळेस 1971मध्ये सरासरी 10 लाख लोकसंख्येच्या मागे एक संसदीय प्रतिनिधी आपल्याकडे होता। आज परिस्थिती अशी आहे की 30 लाख लोकांपेक्षा जास्त मतदार किंवा जास्त लोकसंख्या एकेका संसदीय क्षेत्रामध्ये आहे। 3 पटीने ज़्यादा लोकसंख्या वाढलेली आहे। दुसरं संविधानाने एक मूल्य मान्य केलेलं आहे, 1 मॅन 1 वोट 1 वोट 1 व्हॅल्यू। काही राज्यांमध्ये
हे जे संसदेच्या क्षेत्रांची जी विषमता निर्माण झालेली आहे, राजस्थान असेल, भारत आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, अशा काही कॉन्स्टिट्युन्सी आहेत की जिथे 30-30 लाखापेक्षा जास्त लोक त्या संसदीय क्षेत्रामध्ये आहेत. आणि याच देशामध्ये काही संसदीय क्षेत्र अशी आहेत की जिथे आजही 10 लाखापेक्षा कमी लोकांमधून एक सांसद निवडला जातो. म्हणजे इथल्या माणसाच्या 3 मताच्या बरोबर तिथल्या एका व्यक्तीचे एक मत होतं. मग 1 वोट 1 व्हॅल्यू शिल्लक राहते. एकाच देशातल्या नागरिकांची एका ठिकाणी 10 लाखामध्ये एक खासदार निवडला जातो आणि दुसरीकडे 30 लाख लोकांच्यामध्ये एक खासदार निवडला जातोय. हा सुद्धा एक खूप मोठ्या प्रकारचा संविधानाचं जे बेसिक मूल्य त्याच्या विरोधामध्ये. मग हे निरंतर व्हायला हवं होतं. विधानसभेच्या पुनर्रचना व्हायला हव्या होत्या. पण ह्या विधानसभेच्या पुनर्रचना किंवा संसदीय क्षेत्रांच्या पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारला ही जनगणना करणं गरजेचंच होतं. पुन्हा याच्याशी एक दुसरा प्रश्न काय जोडलेला आहे तर आपल्या सर्वांना माहिती असेल की केंद्र सरकारने एक फार मोठी घटना दुरुस्ती करून 33% महिला आरक्षण लागू करायचा निर्णय घेतला. मग ज्यावेळेस हे महिला आरक्षण संसदेने मंजूर केलं तर ह्या नव्याने लागू करण्यात आलेल्या महिला आरक्षणाला सुद्धा नवीन कॉन्स्टिट्युन्सीज निर्धारित कराव्या लागतील. त्यांच्या आरक्षणासाठी मतदारसंघ निश्चित करावे लागतील आणि मग महिला आरक्षणासाठी सुद्धा मतदारसंघ निश्चित करावे लागतील. त्यासाठी सुद्धा त्यांना या आकडेवारीचा आधार घेणं गरजेचं होतं. आणि तिसरा याच्या मागचं आणखीन एक कारण आहे. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जे SC/STच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो निकाल दिलेला आहे त्यासाठी सुद्धा त्यांना जाती जनगणनेची आवश्यकता होती. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सरकारने अशी घोषणा केली की आम्ही जाती जनगणना करू. मग आम्ही नुसत्या घोषणेने खुश होणारी माणसं आहोत की आम्हाला वाटतं आता घोषणा झाल्या म्हणजे आपलं काम झालं. पण आपण सगळी गावाकडची माणसं आहोत. आपल्याला एक गोष्ट माहिती असते की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं मानू नये. जोपर्यंत ते प्रत्यक्ष जेवत नाही तोपर्यंत आपल्याला मानू नये की त्याने आमंत्रण दिलेलं आहे. आणि त्यावेळेस जेव्हाच ती प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेतच धोकेबाजीची प्रक्रिया समोर आली की OBCच्या, भटक्यांच्या, बलुत्यांच्या, SBCच्या किंवा खुद्द SC/STच्या जातींची आकडी मोजायला इन्कार केले जात आहे. हा खूप मोठा धोका या लोकांसोबत आहे. जनगणनेचा संबंध नागरिकत्वाशी आहे. SIRचा संबंध निवडणूक आयोग आता नागरिकत्वाबरोबर जोडायचं काम करत आहे. निवडणूक आयोगाला नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार नाही आहे, परंतु SIRच्या माध्यमातून आता या देशातल्या लोकांच्या नागरिकत्वाची तपासणी सुरू करण्याचं काम सुरू केलं गेलेलं आहे. आणि मग बिहारमध्ये, बंगालमध्ये, तमिळनाडूमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ज्या 12 राज्यांमध्ये आत्तापर्यंत SIR झालं त्या राज्यांमध्ये जवळपास 6.5 कोटी लोक, 1-2 नाही 6.5 कोटी लोक मतदार याद्यांमधून बाहेर करण्यात आलेले आहेत. जो मेन ड्राफ्ट आहे त्या मेन ड्राफ्टमधून जवळपास 6.5 कोटी लोक या मतदार याद्यांमधून बाहेर करण्यात आले. सरकारचं असं म्हणणं आहे की हे बोगस वोटर आहेत, हे स्थलांतरित झालेले आहेत, डुप्लिकेशन ऑफ वोटर्स आहे, अनेक तर्क त्यांनी दिले. आणि एक चौथा तर्क जो मोठा दिला, जो वारंवार आपल्यासमोर मांडला जातो की काही विदेशी लोक इथल्या मतदार याद्यांमध्ये शिरलेले आहेत आणि त्यांनी इथं येऊन वोट जिहाद सुरू केलेला आहे. इथं येऊन ते काय करतायत, विदेशी लोक आहेत आणि ते इथे येऊन मतदान करत आहेत. मग बिहारमध्ये हे कारण सांगून SIR सुरू करण्यात आलं, बंगालमध्ये हे कारण सांगण्यात आलं, तमिळनाडूमध्ये हे कारण सांगण्यात आलं की काही श्रीलंकेन जे लोक आहेत हे तमिळ ज्या बॉर्डर एरियामध्ये जे आहेत ते लोक इथं शिरलेले आहेत आणि ते श्रीलंकेचे लोक आहेत, भारतीय लोक नाही आहेत. अशी वेगवेगळी कारणं दिली गेली आणि SIR केलं गेलं. मग SIR करताना जी प्रक्रिया अवलंबली गेली ती प्रक्रिया आणि महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला जाणून येईल की निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्हाला 11 दस्तावेज द्यावे लागतील. या 11 दस्तावेजांपैकी जे दस्तावेज आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील आणि त्या दस्तावेजांच्या आधारावर तुमचं मतदार यादीमधील जे सत्यापन आहे ते केलं जाईल. आणि मग त्यात पासपोर्ट होतं. निवडणूक आयोगाने जे 11 दस्तावेज दिलेले होते त्या 11 दस्तावेजामध्ये पासपोर्टसुद्धा त्याच्यामध्ये लिहिला गेलेला होता. पण तो पासपोर्ट त्याच्यामध्ये असताना सुद्धा सरकारने त्या पासपोर्टला आता सुप्रीम कोर्ट म्हणतं की ते नागरिकत्वाचा पुरावा नाही. मग निवडणूक आयोग म्हणतं की पासपोर्टच्या आधारावर मतदार ठरवता येईल आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही.
आम्हाला नेमकं हे कळत नाही की या देशातल्या संवैधानिक संस्था एकमेकाच्या विरोधामध्ये उभ्या का राहत आहेत. आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही. या यादीमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आधार घ्या. निवडणूक आयोग म्हणलं की आम्ही आधार घेणार नाही. महाराष्ट्र शासनाने एक ऑर्डर पास केलेली आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल. आता नव्याने जे आधार कार्ड जर तुम्ही डाउनलोड केले तर त्या नव्याने डाउनलोड केलेल्या आधार कार्डवर आता स्पष्ट लिहून येते की आधार कार्ड हे नागरिकत्वाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही. आता स्पष्ट लिहून येते. आणि दुसरीकडे जन्माच्या दाखल्याची नोंद करायची असेल तर तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतूमध्ये काय मागितलं जात आहे? आधार मागितलं जात आहे. आधार नागरिकत्वाचा पुरावा नाही, पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही. रेशनिंग कार्ड ज्यावेळेस बनवलं गेलं त्यासाठी एक ॲक्ट बनवला गेला, त्यामध्ये सुद्धा म्हणलं गेलं की रेशन जे का दिलं जात आहे, राशन जे दिलं जात आहे ते सुद्धा नागरिकत्वाशी जुडलेलं नाही. तुम्ही ग्रामपंचायतीचा प्रॉपर्टी टॅक्स भरत असाल, नगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरत असाल, त्याचा सुद्धा उपयोग या आधारासाठी केला जाऊ शकत नाही. MSCBच्या किंवा आपण जे लाईट बिल भरतो त्याचाही नागरिकत्वाशी जोडला गेलेला नाही आहे. ह्या सेवा आहेत, पॅन कार्डचा उपयोग केला जात नाही. मग आमच्यासमोर प्रश्न आहे की गेल्या 75 वर्षामध्ये या सरकारने या देशातले लोक नागरिक आहेत, त्यांना नागरिक म्हणून कोणती ओळख दिलेली आहे किंवा नागरिकत्वाचं त्यांच्याकडं कोणतं प्रमाण दिलेलं आहे की तुम्ही हे नागरिक आहात म्हणून? कारण सामान्य माणसाजवळ ह्याच्यापेक्षा काय दस्तावेज असणार आहेत? म्हणजे लोकांच्याकडं असणारे जे दस्तावेज आहेत हे लोकांनी काही घरी बनवलेले नाही आहेत. हे खुद्द तहसील कार्यालयामधून, जिल्हाधिकारी कार्यालयामधून आलेले आहेत आणि त्या आपणच दिलेल्या कार्यालयातून दिलेल्या प्रमाणपत्रांना सरकार नाकारत आहे. ते काय म्हणत आहे की आता आम्ही जन्माच्या आधारावर नागरिकत्व ठरवणार. या सगळ्या गोष्टीचा सरळ सरळ अर्थ काय माहिती आहे की इथून पुढे भारताचं नागरिकत्व जे आहे हे वंशाच्या आधारावरती, जन्माच्या आधारावर ठरवण्याच्या दिशेने भारत पुढं जात आहे. जो लोकशाहीवर मानणारा देश आहे किंवा जे लोक आज सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, संघ परिवाराचे लोक, एक नेहमी दावा करत राहतात की आमची संस्कृती ही वसुदैव कुटुंबकमची संस्कृती आहे. दावा कशाचा केला जातो? आम्ही कोणत्या संस्कृतीचे लोक आहोत? वसुदैव कुटुंबकम मानणारे लोक आहोत. हे विश्वच माझं घर आहे असं मानणारे, आता विश्वात्मके देवे असं म्हणणारे आम्ही लोक आहोत. आणि ते लोक, तो देश आता देशाचे नागरिकत्व कशावर ठरवत आहे? केवळ आणि केवळ वंशाच्या आधारावर. 2003 मध्ये केंद्र सरकारने नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये बदल केला. आता ज्या SIRच्या ज्या तारखा ठरवल्या गेलेल्या आहेत की तुम्ही या तारखेच्या आधी असेल तर तुम्हाला कोणता कागद द्यावा लागेल, 2002च्या आधी तुम्ही जन्माला आलेला असाल आणि तुमचं मतदार यादीत नाव असेल तर कोणते कागद द्यावे लागतील, आणि जर तुमचा जन्म 2004च्या नंतरचा असेल आणि तुमचं नाव मतदार यादीत असेल तर तुम्हाला आई आणि वडील या दोघांचे प्रमाणपत्र द्यावे लागतील. याचा अर्थ काय होतो की आता या देशाची नागरिकत्व जे आहे हे जन्माच्या आधारावर, वंशाच्या आधारावर ठरवलं जाणार आहे. म्हणजे वांशिकतेच्या दिशेने या देशाच्या लोकशाहीला घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे. म्हणून SIRमध्ये आता ज्या लोकांना दस्तावेज मागितले जाणार आहेत त्या लोकांना सांगितलेलं आहे की तुमच्या जन्माचे दाखले घेऊन या. आता जन्माचे दाखले SIRला प्रमाण मानले जाणार आहे. तुमचं बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, त्याच्या नोंदी लागणार आहेत. या देशातल्या किती टक्के लोकांकडे जन्माचे दाखले आहेत? मॅट्रिकचं सर्टिफिकेट म्हणतात की तुमच्याकडे मॅट्रिक सर्टिफिकेट असेल तर आम्ही तुम्हाला ते प्रमाण मानू. मग मॅट्रिकचं सर्टिफिकेट किती % लोकांपर्यंत आहे? सरकारने आकडेवारी द्यावी की या देशात पासपोर्ट किती आहेत. राष्ट्रीय ॲव्हरेज आपल्या पासपोर्टचं 10% सुद्धा नाही आहे. आणि ते सुद्धा आता सुप्रीम कोर्टाने निकालात काढून टाकलं की ते मान्य होणार नाही. रेशन कार्ड आहे ते मान्य नाही, आधार कार्ड मान्य नाही. मग काय आहे? बर्थ सर्टिफिकेट. किती % लोकांकडे बर्थ सर्टिफिकेट आहेत? 2019 मध्ये केंद्र सरकार दर 5 वर्षांनी फॅमिली सर्वे करतं. अंगणवाडी वर्कर असतात, आशा वर्कर असतात, त्या घराघरात जाऊन कुटुंबांचं सर्वेक्षण करतात. आणि 2019 आणि 2024 आकडेवारी काय सांगते की 2019 मध्ये जी मुलं 5 वर्षाची होती त्यातल्या 100 जन्माला आलेल्या मुलांपैकी 60 मुलांकडेच बर्थ सर्टिफिकेट होतं. 40 मुलांकडे, 100रातल्या 40 मुलांकडे जन्माच्या दाखले नाही. 2002-03 मध्ये ज्यावेळेस SIRची डेडलाईन ठरवली गेली त्यावेळेस काय होतं?
100तल्या फक्त 27 लोकांकडे जन्माचे दाखले होते. 73% भारतीय लोकांकडे 2002मध्ये जी मुलं जन्माला आली त्या 73% लोकांकडे जन्माचे दाखले नव्हते. मग जो 2002मध्ये जन्माला आला असेल तो 2020मध्ये मतदार झाला असेल, त्याचं नाव आज मतदार यादीमध्ये आहे आणि त्याला जेव्हा जन्माचा दाखला मागितला जाईल, 100तल्या 73% लोकांकडं जे आज मतदार आहेत त्यांच्याकडे जर जन्माचे दाखले नाहीत ते त्यांच्या आईवडिलांचे कुठून आणून देणार आहेत? तिसरा गोंधळ काय केलेला आहे माहिती आहे? पुरुष सत्ताक संस्कृती कशी काम करते. आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेत कुठं मनुस्मृती येते, कुठं याच्यामध्ये पुरुषप्रधान संस्कृती येते. तर ह्या मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणामध्ये कशी पुरुष संस्कृती काम करते ते सुद्धा तुम्हाला समजून आलं असेल, आपल्या घरातही झालं असेल. आपल्या घरामध्ये ज्या महिला आहेत त्यातली जर सून म्हणून जर कोणी आपल्या घरी आली असेल तर तिला तिच्या मतदानाचं जे कार्ड आहे, तिचे मतदानाची जी ओळख आहे ती कुणासोबत साबित करायची आहे? तिच्या वडिलांबरोबर. तिला तिच्या वडिलांबरोबर आपला जो संबंध आहे तो स्थापित करायचा आहे. आणि मग समजा ती लग्न करून जर समजा इथे कुठे आली, रत्नागिरीत आहे, ती आहे लांजाची, ती आहे राजापूरची किंवा दाभोळची आहे, आणि ती लग्न करून जर समजा इथे रत्नागिरीमध्ये राहते, रत्नागिरीच्या यादीत तिचं नाव आहे, आणि ज्यावेळेस SIR करणारा कोणी कर्मचारी घरी येईल तर तो तिला तिच्या पतीचं नाव जरी विचारलं तरी ते मान्य होणार नाही. तिला काय म्हणलं जाणार आहे? 2002च्या यादीमध्ये तुमच्या वडिलांचं कुठं नाव होतं, आईचं कुठं नाव होतं, ते नाव आम्हाला आणून द्या. आणि वडिलांशी तिचा संबंध जोडला जात आहे, तिचे आईकडचे जे नातेवाईक आहेत त्यांचे कुणाचेही दस्तावेज SIRमध्ये महिलांसाठी प्रमाण मानले जात नाही. ही सुद्धा काय झाली, एक प्रकारची पुरुषप्रधान संस्कृती जी आहे त्या मतदार प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता अनेक ठिकाणी बालविवाह झालेले आहेत, महिलांच्या लग्नाच्या नोंदी नाही आहेत, लग्नानंतरची महिलांची नावं बदलली गेलेली आहेत, बदललेल्या नावांची नोंद नाही आहे. आणि मग ज्यावेळेस याचं सत्यापन करण्याची वेळ येईल त्यावेळेस काय होईल? सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने जे ॲफिडेविट दिलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने एक गोष्ट सांगितली की इथून पुढे पुरावा देण्याची जबाबदारी ही व्यक्तिशः व्यक्तीवरती राहील. बर्डन ऑफ प्रूफ ज्याला आपण म्हणू. भारतामध्ये एक ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, आणि या इंडियन एव्हिडन्स ॲक्टनुसार जो व्यक्ती ज्याच्यावर हे जबाबदारी आहे बर्डन ऑफ प्रूफ देण्याची, त्याला हे साबित करावं लागेल की मी आता भारताचा नागरिक आहे. सरकारची जबाबदारी नाही ही. आता ही जबाबदारी कुणावर आली? प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती आली की तुम्ही साबित करा की तुम्ही देशाचे नागरिक आहात. जसं 2016मध्ये तुम्हाला म्हणलं गेलं होतं काय की तुमच्याकडे काळा पैसा आहे, तुमच्याकडे अवैध धन आहे, तुम्ही काळा पैसा जमा करता, तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये षड्यंत्र करता म्हणून तुम्ही काळा पैसा साठवून ठेवलेला आहे. आणि मग तुम्हाला तुमची देशभक्ती साबित करावी लागेल. कशी? ATMच्या रांगेमध्ये उभं राहावं लागेल आणि ATMच्या रांगेत उभं राहून तुम्हाला तुमची देशभक्ती साबित करावी लागेल. शेकडो लोक ATMच्या रांगेमध्ये मेले, कोणाच्याही घरात ते काही सापडलं नाही, आणि मग सरकारने सांगितले की असं काही काळा धन आमच्याकडे. तसं आता SIRमध्ये केलं जाणार आहे. आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आणि राव बहादूर CK बोले साहेबांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने बहुजन सामाजिक ऐक्य परिषदेच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाचा मुख्य विषय जो आहे की 2027मध्ये होणारी जी जातीनिहाय जनगणना जी केंद्र सरकारने घोषित केलेली आहे, ही जातीनिहाय जनगणना योग्य पद्धतीने केली जावी. या देशातल्या OBC, भटकेमुक्त, बलुत्यांच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये विशेष मागासलेल्या जाती आहेत, अनुसूचित जाती, जनजाती आहेत, आणि इतरही जे सामाजिक धार्मिक समूह आहेत, या सर्व समूहांची जातीनिहाय वस्तुनिष्ठ माहिती या जनगणनेच्या माध्यमातून गोळा केली जावी. आणि या जनगणनेच्या माध्यमातून जर ती वस्तुनिष्ठ जनगणना जर झाली तर लोकांच्या सामाजिक आर्थिक किती विकास झाला आहे, त्यांची काय परिस्थिती आहे हे समोर येऊ शकते. परंतु मागच्या जून महिन्यामध्ये 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये जी घरगणना झाली, या घरगणनेमध्ये जे आश्वासन दिलं गेलं होतं की जातीनिहाय जनगणना होणार आहे, त्यामध्ये OBCचा कुठलाही कॉलम ठेवला गेला नव्हता. त्यामुळे या देशातल्या OBCच्या मनामध्ये, बलुत्यांच्या मनामध्ये ही ठाम
शंका आणि अविश्वास निर्माण झालेला आहे की येणाऱ्या जनगणनेमध्ये पुन्हा त्यांच्याबरोबर धोकेबाजी होण्याची संभावना आहे. सरकारकडे अजूनही वेळ आहे. 6 महिन्याचा कालावधी त्या मुख्य जनगणनेला अजूनही बाकी आहे. तर त्या कालावधीमध्ये सरकारने या गोष्टीची दुरुस्ती करावी आणि या देशातल्या सर्वच जातींची व्यवस्थित पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने जनगणना केली जावी, जाती जनगणना केली जावी आणि त्याच्या आधारावरती भविष्यातल्या ज्या विकास योजना आहेत, अनेक जी काही कामं आहेत त्या गोष्टीसाठी हा डाटा महत्त्वाचा ठरेल. म्हणून आम्ही यासाठी आंदोलन करत आहोत की सरकारने या गोष्टी तातडीने दुरुस्त कराव्यात आणि जाती जनगणना करावी आणि त्या जाती जनगणनेची वस्तुनिष्ठता ही लोकांना माहिती होण्यासाठी त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात समाजालाही जागरण करण्याच्याच हेतूने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपल्या लोकप्रिय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपणही जनतेला या बाबतीमध्ये जागृत करावं. धन्यवाद.